नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे होममेड हॅपीनेस बाय अपर्णा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे काही मील प्रेप किंवा स्वयंपाकाची पूर्वतयारी। आपण स्वयंपाकाच्या पूर्वतयारीने बरंचसं आपलं आठवड्याचं काम हलकं करू शकतो आणि बाहेरचं फूड ऑर्डर करून अनहेल्दी खाण्यापासून वाचू शकतो। आठवड्यातला फक्त एक दिवस आपण जर दिला तर आपल्याला भरपूर आठवडाभर वेळ मिळणार आहे आणि आपला आठवडा एकदम शांततेत जाणार आहे। ह्या काही टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये सांगणार आहे, ज्या की मी फॉलो करते, माझ्या एक्सपिरियन्सवरून मी शिकले आहे। ही माझ्या घरातील स्वयंपाकाची पूर्वतयारी आहे, ज्यामुळे माझा आठवडा एकदम फ्री जातो। या स्वयंपाकाच्या तयारीला मी 3 हिस्सामध्ये डिवाइड केला आहे। तर पहिलं आहे सोकिंग। त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर डोसा किंवा आप्प्यासाठी तांदूळ भिजत घालणार आहे। त्यासाठी मी गरम पाणी ठेवलं आहे आणि 4 कप तांदूळ आणि 1 कप उडदाची डाळ आणि अर्धा कप मी मुगाची डाळ, 1 चमचा मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि गरम पाण्यामध्ये ते मी भिजत घालत आहे। हिवाळा असल्यामुळं आता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे बॅटर व्यवस्थित फर्मंट होईल। ते तसंच सोडून द्यायचं आहे। दुसरं बघा, आपल्याला लसणाचा वापर आपण प्रत्येक रेसिपीमध्ये करत असतो आणि लसण सोलणे हा एकदम टायरिंग टास्क असं मला वाटतं। तर त्यासाठी एक मी टिप्स आपल्याला येथे देऊ इच्छिते। लसणाच्या पाकळ्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि लसणामध्ये थोडंसं तेल आणि 1 चमचा भाकरीचं पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकून 1 दिवस आपल्याला उन्हात ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला ते वेगळं करायचं आहे। मी व्हिडिओच्या 3ऱ्या पार्टमध्ये आपल्यासोबत हे शेअर करणार आहे, तर आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर माझ्या घरी मला रोज चिंच लागते, प्रत्येक स्वयंपाकामध्ये मला चिंचेचा वापर करावा लागतो। त्यामुळं चिंचचा कोळ काढून ठेवणे हे माझ्यासाठी एक महत्त्वाचं काम आहे आठवड्याचं। तर यासाठी मी चिंच आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि नंतर मी चिंच एका दिवसासाठी तशीच ठेवणार आहे, म्हणजे चिंच व्यवस्थित भिजल्या जाईल आणि त्याचा व्यवस्थित कोळ निघेल। हा पण मी आपल्याला 3ऱ्या पोर्शनमध्ये दाखवणार आहे, जो की मी व्हिडिओ 3 पोर्शनमध्ये डिवाइड केला आहे। आणि आलं हे आपल्याला आता हिवाळा असल्यामुळं चहासाठी प्रत्येक वेळेस आपल्याला लागतच असतं, त्यामुळे आलं ग्रेट करून ठेवणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे। ही मैत्रिणींनो, ही माझ्या घरची स्वयंपाकाची तयारी आहे। आपल्या घरची तयारी यापेक्षा वेगळी असू शकते, पण प्रत्येक घरामध्ये लसूण, आलं आणि सर्व काही भाज्या वगैरे लागतच असतात। तर मी आल्याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि बारीक बारीक चॉप करून घेऊन चॉपरमध्ये मी ते ग्रेट करून ठेवणार आहे आणि हे एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवून दिल्यानंतर 15 दिवस ही आल्याची पेस्ट आरामात टिकते। यामध्ये मी तेल किंवा मीठ, व्हिनेगर असं काहीही वापरलं नाही, कारण की मला आलं रोज चहासाठी लागतं आणि आपल्याला कुठल्या रेसिपीमध्ये वगैरे घालायचं असेल तरी आपण ते आरामात 15 दिवस वापरू शकतो, अजिबात खराब होत नाही। आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊ शकतो। तर मी या ठिकाणी शेंगदाणे आवनमध्ये भाजून घेत आहे। 3 ते 4 मिनिटात शेंगदाणे आवनमध्ये भाजून होतात आणि आपल्याला आरामामध्ये 1 वीकसाठी रिलॅक्स राहू शकतो आपण। तर आपण इथे बघू शकता माझे शेंगदाणे भाजून झाले आहेत। आपण प्रत्येक ठिकाणी कुटीचा वापर करू शकतो किंवा शेंगदाण्याची चटणी बनवताना आपल्याला शेंगदाणे हवे असतील तर हंडी होऊन जातात। तर मी इथे स्प्राउट बनवण्यासाठी मूग आणि मटकी भिजू घालत आहे। याच्याशी रिलेटेड खूप साऱ्या रेसिपी मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत शेअर करणारच आहे। तर आपण बघा, शेंगदाणे पण थंड झाले आहेत आणि ते मी आता एका बॉटलमध्ये भरून ठेवले आहेत। तर या वीकमध्ये एकादशी असते, तर माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही एकादशी करतो, त्यामुळे मी भगर भिजू घालत आहे। याचे मी थालीपीठ बनवणार आहे। हा पण पोर्शन मी आपल्याला व्हिडिओच्या 3ऱ्या पार्टमध्ये दाखवीनच आणि याच्याशी रिलेटेड रेसिपी मी आपल्याशी नक्की शेअर करेन। तर इथे बघा, लिंब माझे खूप सारे लिंब पडले आहेत फ्रीजमध्ये आणि ते खराबही होत आहेत। तर अशा पद्धतीने लिंब कट करून मी याचा रस काढून ठेवणार आहे, त्यामुळे लिंब खराबही होणार नाहीत। आणि मला प्रत्येक रेसिपीसाठी लिंबाचा रस लागतो। सकाळी ब्रेकफास्ट बनवताना पोहे, उपीट
किंवा सुशिल्यामध्ये मी लिंबाच्या रसाचा वापर करते. आपण कुठल्याही रेसिपीमध्ये लिंबाचा वापर करू शकतो. त्यासाठी मला रोज लिंब कट करून रस वगैरे काढत बसण्याची गरज नाही. मी एकदाच सर्व रस काढून ठेवणार आहे. तर ही पण एक महत्त्वाची स्टेप आहे माझ्यासाठी. तर ब्रेकफास्टसाठी मी येथे बघा शेवाया भाजून ठेवत आहे. शेवाया भाजून घेतल्या म्हणजे सकाळी गडबडीच्या वेळेस आपल्याला शेवयाची खिचडी किंवा शेवयाची खीर बनवण्यासाठी वापर करता येतो. शेवया भाजलेल्या असल्या म्हणजे आपला बराचसा वेळ वाचतो. आणि आपण इकडे बघू शकता शेवया जोपर्यंत मंद आचेवर भाजत आहेत तोपर्यंत मी आता हिवाळा आहे तर मी ड्रायफ्रूट्सचे लाडू करून ठेवणार आहे माझ्या फॅमिलीसाठी. अशा पद्धतीने हिवाळ्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचा वापर आपल्या फूडमध्ये करू शकतो. आणि रोज एक जरी आपण लाडू खाल्ला तर आपल्याला एकदम त्यापासून बेनिफिट्स मिळतात. मुलांच्या आपण छोट्या भुकेसाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी पण याचा वापर करू शकतो. मी थोडंसं तूप टाकून सर्व काही ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे. काजू, बदाम, अक्रोड, मनुक्यामध्ये काळे आणि पिवळे दोन्ही मनुक्याचा मी वापर करत आहे. अंजीर आणि पिस्ता पण मी या ठिकाणी घेतला आहे आणि पेंडखजूर, गूळ असं सर्व काही मी भाजून घेणार आहे. याची व्यवस्थित आपल्याला शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी भाजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मी एकदम क्विक ही आपल्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. तर आपण बघा थोडं तूप टाकून मी सर्व काही ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे. मनुकेसुद्धा आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहेत. अंजीरही भाजून घ्यायचे आहेत आणि पेंडखजूरही भाजून घ्यायचे आहेत. त्यामुळे लाडू खूप दिवस टिकतील आणि खूप टेस्टी पण लागतात. हे सर्व काही थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. जर ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तर फक्त 15 मिनिटामध्ये आपले हे ड्रायफ्रूट्सचे लाडू बनून तयार होतात आणि मुलांना आपण पॅकेट फूड देण्यापासून वाचू शकतो आणि मुलांना हेल्दी खाण्याच्या हॅबिट्स पण आपण या पद्धतीने डेव्हलप करू शकतो. तर आपण इथे बघा मी आता जराशे पेंडखजूर जास्ती घेतलेले आहेत म्हणजे डेट्स आणि तूप टाकून मी ते पण व्यवस्थित भाजून घेणार आहे. व्यवस्थित भाजल्यानंतर ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि आता मी 1-2 चमचे आळीव भाजून घेणार आहे. आळीव पण एकदम छान असते हेल्थसाठी. तर आपण येथे बघा मी डिंक भाजून घेत आहे. अगदी 1 चमचाच मी डिंक येथे वापरत आहे. आपल्याला हवा असेल तर आपण जास्तीही वापरू शकता. 1 ते 2 मिनिटामध्ये डिंक व्यवस्थित फुलून येतो. अजिबात वेळ लागत नाही. आणि 2 चमचा मी येथे आळीव घेतले आहेत आणि तेही मी व्यवस्थित भाजून घेत आहे. आणि बारीक खिसलेलं खोबर छान लागतं म्हणून ते पण मी तुपावरती भाजून घेणार आहे. 1-2 ते 3 मिनिटामध्ये हेही भाजून होतं. आणि फूड प्रोसेसरच्या मदतीनं हे सर्व काही मी एकत्र करून ग्राइंड करून याचे लाडू बांधून घेणार आहे. यामध्ये थोडासा मी गुळाचा वापर करते. आणि आपण बघू शकता हे सर्व थंड व्हायला ठेवल्यानंतर मी शेवया थंड झाल्या होत्या ते पण मी डब्यामध्ये घालून ठेवल्या आहेत. तर आपण असं मल्टीटास्किंग करू शकतो. एक काम करत करत आपण दुसरंही काम अगदी आरामात करू शकतो. मी गुळाचाही वापर करते त्यामुळे मी गुळही चिरून ठेवला आहे. तर एक 5 ते 4 तास झालेले आहेत. भगर भिजू घातली होती मी आणि आता मी ही भगर वाळत घालणार आहे. एक 2-4 तास वाळत घातल्यानंतर किंवा एक पूर्ण दिवस वाळत घातल्यानंतर याची मला पावडर बनवायची आहे म्हणजे मला थालीपीठ बनवण्यासाठी सोपं जाणार आहे. तर येथे बघा माझ्याकडे ओलं खोबर होतं. तर ओलं खोबर फ्रीजमध्ये असंच जर पडून राहिलं तर ते खराब होतं. त्यामुळे मी याचे चकत्या करून ठेवत आहे खिसणीच्या साह्याने. आणि हा डबा मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. त्यामुळे 1 महिना जवळपास खोबर टिकतं. आणि ज्यावेळेस मी इडली, डोसा किंवा काहीही करत असेल तर मला खोबराचा वापर आरामामध्ये मी करू शकते. आणि खोबर फोडणे किंवा त्याचे पीसेस करून घेणे हा माझा बराचसा वेळ वाचणार आहे. तर लाडूचं सर्व साहित्य थंड होईपर्यंत मी भेंडी चिरून घेणार आहे. तर येणाऱ्या
पार्ट 2 किंवा पार्ट 3 मध्ये मी आपल्याला आणखी स्वयंपाकाची पूर्वतयारी दाखवणारच आहे। तर हा स्वयंपाकाची पूर्वतयारीचा पार्ट 1 आहे। आपल्याला यापासून थोडं जरी मोटिवेशन मिळत आहे असं वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर येथे बघा ड्रायफ्रूट्स लाडूसाठी भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स थंड झाले आहेत। आता मी ते फूड प्रोसेसरमध्ये वाटून घेणार आहे। एक 5 मिनिट वाटून घेतल्यानंतर लगेचच बारीक होतात। आपल्याला फूड प्रोसेसरमध्ये करायचं नसेल तर आपण मिक्सरमध्येही क्विक पद्धतीने फिरून घेऊ शकतो, पण पूर्ण पूड करायची नाही ड्रायफ्रूट्सची, थोडंसं जाडसर भरड आपल्याला वाटून घ्यायची आहे। सगळे ड्रायफ्रूट्स वाटून घेतल्यानंतर आता मी पेंडखजूर टाकतीये आणि एक अर्धी वाटी मी गूळ यामध्ये टाकणार आहे। तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू करून बघा मैत्रिणींनो, भरपूर टेस्टी होतात आणि याचे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत आपल्याला हिवाळ्यामध्ये। तर एक 15 मिनिटामध्ये माझे लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू बांधून डब्यामध्ये घालून ठेवल्यानंतर 15 दिवस लाडू आरामात टिकतात आणि आपल्याला छान अशा पौष्टिक लाडूचा आस्वाद घ्यायला मिळतो। तर व्हिडिओचा पार्ट 2 म्हणजेच आता सेकंड, जे मी सकाळी तांदूळ भिजवत घातलेले आहेत, ज्याच्यापासून मी आप्पे किंवा डोसे बनवणार आहे, ते आता मी येथे वेट ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। सोबतच 1 वाटी पोहे मी भिजत घातले होते अर्धा तास आणि यामध्ये सुद्धा गरम पाणी टाकून मी हे वेट ग्राइंडरमध्ये पीठ ग्राइंड करून घेणार आहे, ज्यामुळे मला 3 ते 4 दिवस ब्रेकफास्टची अजिबात चिंता राहणार नाही। बॅटर घेणार आणि आप्पे किंवा डोसे किंवा काहीही मी यापासून बनवू शकते। तर माझ्या घरामध्ये साऊथ इंडियन डिशेस आम्ही खूप खातो, तर ही एक खूप महत्त्वाचं बॅटर असेल तर मला खूप इझी जातं, त्यामुळे ही एक माझ्या स्वयंपाकाच्या पूर्वतयारीची महत्त्वाची स्टेप असं मला वाटतं। माझ्या मुलांना आणि फॅमिलीला साऊथ इंडियन डिशेस खूप आवडतात। थोडंसं मीठ घालून हाताने मिक्स करून घेऊन बॅटर मी हे ओव्हरनाईट फर्मंट होण्यासाठी ठेवणार आहे। आपल्याला याच्याशी रिलेटेड जर रेसिपी हव्या असतील तर आपण मला कमेंट करून सांगू शकता। तर व्हिडिओच्या तिसऱ्या पार्टमध्ये मैत्रिणींनो आपण बघू शकता, जे मी मूग आणि मटकी भिजू घातले होते ते एक पूर्ण दिवस झाल्यानंतर व्यवस्थित भिजले आहेत। तर मी याला मोड आणण्यासाठी ठेवणार आहे। तर हे जे पाणी मी चाळणीच्या साहाय्याने बाजूला काढून घेणार आहे ते मी झाडांना घालणार आहे, त्यामुळे आपली झाडे एकदम छान वाढण्यासाठी मदत होते। ज्याप्रमाणे आपल्याला यामधून प्रोटीन मिळतात त्याचप्रमाणे झाडांनाही ह्या भिजलेल्या पाण्याने प्रोटीन मिळतात। तर येथे बघा दुसऱ्या दिवशी माझी चिंच एकदम मऊ अशी भिजलेली आहे आणि मी आता एका चाळणीच्या साहाय्याने याचा पूर्ण कोळ काढून घेणार आहे आणि हा कोळ मंद आचेवरती मी शिजवण्यासाठी ठेवणार आहे। यामध्ये थोडंसं जर पेंडखजूरचं आपण पेस्ट घातली आणि शिजवून घेतली तर आपली डेट आणि टर्माइन चटणी तयार होते। जी चटणी आपण सँडविचमध्ये वापरू शकतो किंवा भेळ बनवण्यासाठी वापरू शकतो। आपल्याला बाजारातून विकत आणण्याची गरज अजिबात राहणार नाही। एक 10 ते 15 मिनिट गॅसवरती व्यवस्थित ही पेस्ट भाजून घेतल्यानंतर 1 महिना आरामात टिकतो हा चिंचेचा कोळ। आणि आपण बघू शकता जो लसण मी पाकळ्या करून व्यवस्थित ठेवला होता तो पूर्ण 1 दिवस मी उन्हाला तसाच ठेवला आणि दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता एका पिशवीमध्ये घालून अशा पद्धतीने रगडल्यानंतर याला सूप म्हणतात आणि या सुपामध्ये घालून व्यवस्थित पाखडून घेतल्यानंतर पूर्ण कचरा लसणाचा जातो आणि जवळपास बाटलीभर लसण मला एक 15 मिनिटाच्या आत सोलून मिळालेला आहे। लसण सोलणे हा एक खूप टायरिंग टास्क आहे, तर आपण ही ट्रिक वापरून लसण सोलून बघा, आपल्याला अजिबात कंटाळा येणार नाही आणि आपल्याला प्रत्येक रेसिपीमध्ये लसणाचा वापर करता येईल। हा लसण जवळपास 1 महिना जातो आणि 1 महिना टिकूनही राहतो फ्रीजमध्ये, अजिबात खराब होत नाही। फक्त मी खाली आणि वरती टिश्यू पेपर घालत आहे। तर आपण बघा थालीपीठसाठी मी भगर भिजू घातली होती, त्याची मी बारीक पावडर करून घेतलं आहे, पीठ करून घेतलं आहे, ज्याचा वापर करून मला थालीपीठ बनवता येतील। आणि आपण येथे बघू शकता चिंचेचा कोळही थंड झाला आहे, तर तो मी एका काचेच्या बॉटलमध्ये घालून ठेवतीये, जो की 1 महिना मला
आरामात जाणार आहे. रोजच्या सांबरसाठी किंवा कुठल्याही रेसिपीसाठी, रसमसाठी वगैरे मला चिंचेचा कोळ एकदम हवा असतो रोज, तर तो मी येथे बनवून ठेवला आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला ही माझी स्वयंपाकाची पूर्वतयारी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. आणि यामधून थोडंही मोटिवेशन आपल्याला मिळालं असेल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मी पार्ट 2 आणि पार्ट 3 आपल्यासाठी घेऊन येईल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.